हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 89. पायाभोवताली कोणाच्या तरी हाताची पकड युगला जाणवली. पाठ वर सरकवतच युग नीट होऊन बसला. शिवांश युगचे दोन्ही पाय धरून होता. हे काय करतोस तू? युगने विचारलं. मला माफ कर, तुला समजून घ्यायला मला खूप उशीर झाला. तुला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच मी केला नाही. मला माझं एक मन सांगायचं की तू खूप चांगला आहेस, पण दुसरं मन ते ॲक्सेप्ट करायला तयारच नव्हतं. शिवांश युगचे दोन्ही पाय घट्ट पकडून होता. तू पाय सोड आणि मग बोल माझ्यासोबत. युग शिवांशच्या हातून स्वतःचे पाय सोडवण्याचा प्रयत्न करतच बोलत होता. माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत मी तुझे पाय अजिबात सोडणार नाही. तुझे पाय सोडले तर तू पळून जाशील. शिवांशने असं काही म्हणताच युगने डोक्यावर हात मारून घेतला. पोट दुखतंय माझं, अशा अवस्थेत पळायला जमणार आहे का मला? युगने प्रश्न केला. अंगदने सुसाईड करायचा प्रयत्न केला हे कळल्यावर पळतच आलास ना? मला नाही माहिती काय, मी जे बोलतोय ते पूर्णपणे ऐक. युगच्या पायाजवळ मांडी घालून बसतच शिवांश म्हणाला. शिवांशचा सुरू असलेला बालिशपणा, आजूबाजूने जाणारी लोक विक्षिप्त भाव चेहऱ्यावर त्या दोघांकडेच बघत होती. ते बघून युगला अजूनच खजील झाल्यासारखं वाटलं. शिव सगळे बघताय तिथे, प्लीज उठ, युग विनवणी करतच म्हणाला. ज्यांना बघायचं त्यांना बघू देत, मला तुझ्यासोबत बोलायचंय ते तू ऐकून घे. शिवांश म्हणाला. आपण कॉफी घेऊयात, कॉफी घेता घेता बोलूयात. युग म्हणाला तसं शिवांश एकटक युगकडे बघू लागला. असं का बघतोयस? युगने भुवया उडवतच विचारलं. तू माझ्यासोबत कॉफी घ्यायचं बोललास? खात्री करून घेण्यासाठी शिवांशने युगला विचारलं. युग आपल्यासोबत कॉफी घ्यायचं बोलतोय यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कॉफी फक्त गर्लफ्रेंड सोबतच घ्यायला हवी असा नियम कुठेही लिहिलेला नाही. तू माझे असे पाय धरून बसणार नाहीस या एका अटीवरच मी तुझ्यासोबत कॉफी प्यायला येईल. युगने असं म्हणतात शिवांशने त्याचे पाय सोडले आणि सरळ उठून उभा राहिला. युग भिंतीचा आधार घेत उठणार, पण त्याआधी शिवांशने त्याचा हात पकडत त्याला उभं केलं. युगचा हात स्वतःच्या खांद्याभोवती टाकत शिवांश त्याला तिथून घेऊन जाऊ लागला. शिवांशचं आपल्याप्रती बदललेलं वागणं युग बघतच राहिला. शिवांश कधीतरी आपली अशा पद्धतीने काळजी घेईल असा विचार युगने स्वप्नात देखील केला नव्हता. शिवांश युगला सांभाळण्यात आणि युग शिवांशला बघण्यात इतके हरवून गेलेले की त्या दोघांच्याही बाजूने गेलेल्या डॉक्टर विकल्पाकडे दोघांचंही लक्षच नाही गेलं. दोघांमधील जवळीक डॉक्टर विकल्प बघतच राहिला. युगला अडवणार होता तो, पण त्याने तसं काही करण्यापासून स्वतःलाच अडवलं आणि तो अंगदला भेटायला म्हणून त्याच्या रूममध्ये निघून गेला. युग आणि शिवांश हॉस्पिटलजवळ असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये शिरले. कॉफी शॉपमध्ये जसे दोघे शिरले तसा कॉफीचा समृद्ध असा गंध जो दोघांच्याही नाकात शिरला. वेटर दोघांजवळ येऊन हजर राहिला. शिवांशने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली. युग कॅफेमधील नजारा बघतच बसला. युगसोबत बोलण्यासाठी सुरुवात कुठून आणि कशी करावी हा विचार शिवांश करत होता. वेटरने कॉफीचे कप दोघांसमोर आणून ठेवले. आकर्षित कपात डिझाईन भरून काढलेली कॉफी अधूनमधून वाफा बाहेर सोडत होती. युगने कप उचलून ओठांवर टेकवला. पहिलाच स्मोकी गोड त्याच्यासाठी स्वर्गीय होता. इट्स सुपर्ब टेस्टी ड्यूड. कोणती कॉफी आहे ही? युगने शिवांशला विचारलं. मोचा कॉफी. तू एकदा माझ्या रेस्टॉरंटमध्ये ये, तिथे शेफ वंश यापेक्षा पण छान बनवतो ही कॉफी. शिवांश म्हणाला. मी तिथे आलेलं तुला आवडत नाही ना? युगने मुद्दामूनच असं म्हटलं तसा शिवांशचा चेहरा गंभीर झाला. हातातला कॉफीचा कप त्याने खाली ठेवला. मला नाही कळत की मी सुरुवात कुठून आणि कशी करू. मला खूप काही बोलायचंय तुझ्यासोबत.
इतकं बोलायचंय की कदाचित आजचा दिवस कमी पडेल, पण मी तेवढा वेळ तुझा घेणार नाही. घरी अविरा तुझी वाट बघते हे मला माहिती आहे, आणि मी बोलताना तू अजिबात मध्ये मध्ये बोलणार नाहीस हा. शिवांश युगवर हक्क गाजवतच म्हणाला. युगने फक्त हो म्हणून मान डोलवली. तुला पण माहितीये मी लहानाचा मोठा विक्रांत आणि रियांसोबत झालो. मला त्या दोघांचं म्हणणं जास्त पटायचं. तू लहानपणापासूनच माझ्यासोबत चांगला वागायचास, पण मनात इच्छा असून सुद्धा तुझ्यासोबत चांगलं वागायला नाही जमायचं. तुझ्याबद्दलची प्रत्येक चांगली गोष्ट माझ्या मनात चीड निर्माण करायची. कधी कधी तुझ्यासोबत चांगलं वागायचा विचार केला की विक्रांत आणि रियांश अडवायचे. त्यांना तू त्यांचा दुश्मन वाटू लागलेलास. त्यांचा दुश्मन तो माझा दुश्मन असा विचार करून मी तुला आत्तापर्यंत माझा दुश्मन मानत आलोय. आज संपूर्ण बालपण पुन्हा एकदा नजरेसमोर तरंगू लागलंय. विक्रांत आणि रियांश तुला नेहमी त्रास द्यायचे, पण मी सुद्धा त्यांना नेहमी सपोर्टच करत आलोय. तुझे डॅड घरी नसायचे, मग तर तुला त्यांचा त्रास सहन करणं भागच होतं. पण मला आज स्वतःलाच एक प्रश्न पडलाय की मी आज जसा तुझा स्टँड घेऊन त्या दोघांशी भांडलो तसं मला त्यावेळेला का नाही जमलं. तेव्हा सुद्धा कळायचं की त्यांचं वागणं चुकीचं आहे. तुझ्या जेवणात पाणी टाकणं, तुझी वह्या-पुस्तकं फाडून टाकणं, तुला उगाच मारणं, ते सगळं चुकीचं आहे हे मला तेव्हा सुद्धा कळत होतं. पण मी त्यावेळेस चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत बसलो. नंतर तू अचानकपणे युकेला निघून गेला तेव्हा तुझं ते घर मला आवडेनासं झालं, आणि मी निघून स्वतःच्या घरी आलो. माहिती नाही माझ्यासोबत अचानक असं काय झालं, पण थोडीशी फिलिंग तुझ्याबद्दल सुरुवातीपासून होती. पण तुझ्यापेक्षा थोडं जास्त प्रेम माझं रियांश आणि विक्रांतवर होतं, आणि त्यांनाच तू आवडत नाही म्हटलं तर मला सुद्धा आवडेनासा झालास. शिवांश एकटाच बडबड करत होता. युग तळ हातावर हनुवटी ठेवत शिवांशचं बोलणं ऐकत होता. नकळत तो सुद्धा त्या जुन्या आठवणीत शिरला होता. जेव्हा तू इंडियात आलास तेव्हा तुला बघण्यासाठी थोडा एक्साइट होतो मी, पण नंतर विक्रांत आणि रियांश बोलले की तू त्यांचा बिझनेस त्यांच्याकडून काढून घेतोयस. त्यांचे डॅडी पण त्यांचं कमी आणि तुझं जास्त ऐकतात, म्हणून मला तुझा पुन्हा जास्त राग यायला लागला. त्यात तू त्यांना घराबाहेर सुद्धा काढलंस, म्हणून मला तू स्वार्थी सुद्धा वाटू लागलास. त्यात अविरा आणि माझी भेट झाली. त्रिशासोबत ब्रेकअप झाल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीचा मी जास्त विचार करू लागलो, आणि त्यात पण तू मध्ये आलास. मग माझ्या रागाचा विस्फोट झाला. अंगद सुरुवातीपासून बोलायचा अविरापासून लांब राहा, पण मन तिच्यात इतकं गुंतलेलं की तिच्यापासून लांब राहायला जमत नव्हतं. मग त्यानंतर प्रत्येक पाऊल माझ्याकडून चुकीचं पडत गेलं. पण ते खोटा युगवाला प्लॅन माझा नव्हता, विक्रांत आणि रियांशचा होता. मी आधी नाहीच बोलत होतो, पण मला अविरा हवी होती म्हणून मी नंतर तयार झालो. पण ती जास्तच स्वतःला त्रास करून घेईल हे नव्हतं वाटलं, आणि ती तुझ्या बाळाची आई आहे हे पण नव्हतं मला माहिती. म्हणजे तूच विचार कर ना, ज्या सोलमेटचा चेहरा तिने बघितला नव्हता, तो कसा दिसतो हे तिला माहिती नव्हतं, त्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं. मग अशा व्यक्तीपासून ती प्रेग्नंट कशी काय असू शकते हा विचार मनात येणारच ना. मी तर ते बाळ देवांश दीक्षितचंच समजत होतो, पण म्हणतात ना चोरी जास्त दिवस लपून नाही राहत, तसंच झालं. अविराला खरं काय ते कळलं. माझ्या रेस्टॉरंटमध्ये येऊन तिने माझ्यावरच हात उचलला, पण त्यावेळेस राग तिचा नाही तर तुझाच आलेला, कारण तुझ्यामुळे ती माझ्यापासून लांब गेली होती. खरं तर रियांश आणि विक्रांतसोबत मिळून मी सुद्धा तुला संपवायला आलेलो, पण जेव्हा तुझ्या तोंडून मा अशी हाक ऐकली ना, तेव्हा तुझ्या मम्मीचा चेहरा मला आठवला. मला माहिती आहे मावशी सांगते तशी तुझी मम्मी नाही, कारण लहान असताना तुझ्या मम्मीने मला भरपूर प्रेम दिलंय. खरं सांगू तर मला तुझी मम्मी खूप आवडायची, आणि ती जिवंत असेपर्यंत तू सुद्धा. पण तिच्या अचानक जाण्याने सगळं चित्र बदललं. मावशीने वेगळं चित्र क्रिएट केलेलं, त्यामुळे तुझी मम्मी नावडती झाली आणि तू सुद्धा. पण त्या दिवशी तू मा असं ओरडून मला पुन्हा तुझ्या मम्मीची आठवण करून दिलीस. मी पण तिला मा म्हणायचो. क्षणभरासाठी मला असं वाटलं की त्या तिथेच आहेत, पण तू वारंवार मा म्हणून ओरडत होता हे बघून माझा तुझ्यावरचा राग दूर पळून गेलेला. अँड ट्रस्ट मी युग, तू अंगदला किडनी दिली म्हणून मी तुला नाही वाचवलं. त्या क्षणी माझं माइंड अचानकपणे बदललं आणि म्हणून मी तुला वाचवलं. अंगदला तू किडनी दिली म्हणून एक वेगळीच जागा माझ्या हृदयात निर्माण केलीयस. मला माहिती आहे माझ्यासारख्याला माफ करायला तुला जमणार नाही,
पण मला तू माझ्या आयुष्यात ॲज अ ब्रदर म्हणून हवायस. जेवढी रिस्पेक्ट मी अंगदची करतो तेवढीच मी तुझी करू लागलोय. प्लीज मोठं मन करून मला माफ कर. तू बोलशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. शिवांशने युगचा हात हातात घेत त्यावर स्वतःचं कपाळ टेकवलं. खूप भरून आलेलं त्याला. युग शांत बसून राहिला. शिवांशला माफ करावं की नाही या संभ्रमात तो पडला होता. काय वाटतं, शिवांशला युग माफ करेल का? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.